कोणाची हिता जाणे
Thank you.
लेकुराचे हित जाणे किंवा वाही माऊलीची चित्त ऐशी कळभळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वी साही ऐशी कळभळ्याची जाती करीला भावीन प्रीती कामने माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळभळ्याची जाती करीला भावीन प्रीती मस्तक असो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुखान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वैतजननी देवाची पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढवंतरी प्रेमसुख विठाला विठा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्र आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहोत वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला संत जीवनाला आईचा दृष्टांत देऊ संत कशा आईसारखे आहे आई संतासारखी कशी आहे त्याची महती पटवून दिलेली आहे हा जो अभंग आहे मंगलाचरणामध्ये गायला जातो आणि संत प्रकरणातला अभंग संत कशा आहेत तर संत हे आईच्या हृदयाचे आहे आई अगोदर सांगितली मग आईचं हृदय म्हणजे संत कशा आहेत ते सांगितले प्रसिद्ध अभंग आहे पाठातला अभंग आहे या अभंगाचं गोड चिंतन आपण 12 वाजेपर्यंत पाहूया पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या तांदूळवाडी नावाच्या गावी गेल्या वर्षी ज्या आईचं निधन झालं कैलासवासी श्रीमती शांताबाई सैदू जाधव या आईच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव बळीराम दादा सैदू जाधव दुसरे चिरंजीव ज्योतिराम सैदू जाधव विमल नावाची बहीण आहे विमल पंडित पवार कमल विष्णू शिंदे उज्ज्वला भारत चव्हाण आणि सुरेखा मोहन अवतारे अशा 4 बहिणी आणि 2 भाऊ असं 6 जणांचे कुटुंब या शांताबाईचं वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी साजरा करते त्या संबंधातून शांतारामजींच्या प्रेमपूर्वक आग्रहातून महाराष्ट्राचे लोकप्रिय मृदंगवादक ज्यांच्या हातून हजारो विद्यार्थी घडले आळंदीला गेल्यावर ज्या विद्यार्थ्याला चांगला पकवाज येणार त्याला पकवाज शिकायचा असेल तर त्यांनी अरुण गुरुजीकडे आले महाराष्ट्रातले प्रसिद्ध पकवाजातले तज्ञ ज्यांना म्हणतो आपण फार गोड वाजवतात तयारी आहे आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये मोठा अभ्यास केलेला आहे गुरुजींनी बरोबरच आळंदीला होते फक्त मी संस्थेत होतो ते पकवाज शिकायचे मी गायन आणि अभ्यास केला कीर्तनकार झालो आणि त्यांनी रियाज केला ते मृदंगाचार्य झाले आज तुमच्या भागात करमाळ्यापासून ते खडीपारा साताऱ्यापर्यंत ज्या ज्या गावाला गुरुजींचे क्लास आहेत तिथे विद्यार्थी तयार होतात गावोगावी मृदंगाचार्य तयार झाले आणि अशी मोठी परंपरा गुरुजींनी जपलेली आहे तसं गावची मोठं भास्कर परंपरेतलं आहे तांदूळवाडी म्हणजे 200-500 तारकऱ्याचं गाव आहे त्यामुळे अगदी वास्करांची परंपरा
जगद्गुरु श्री तुकोबा यांचा जो विना मल्लाप्पा वास्कर महाराजांना मिळाला, त्या परंपरेचे पाईक असणारे तांदूळवाडी गाव, त्या संबंधातून परमार्थ प्रेमी गाव आहे. 25-30 किलोमीटर तांडुळंग आहे, वारी करणारं गाव आहे. त्या संबंधातून अगदी या तांदूळ नावात तुमचं हेच गाव आहे. म्हणायचं तुम्ही आमच्या तिकडे करमाळा कडलीच, पण तुम्ही अगदी माळशिरस तालुक्यात पंढरपूरच्या नजीक आहात. अगदी देवाचा आशीर्वाद घेऊन या भूमीमध्ये तुमचा जन्म झाला. असे आमचे अरुण महाराज शिंदे गुरुजी यांच्या माध्यमातून आणि या आईचे ज्येष्ठ सुपुत्र शांतारामजी, ज्योतिरामजी यांच्या 4 मुली, या सगळ्या परिवाराच्या माध्यमातून ही सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे. फार दिवसापासून गुरुजींचा आग्रह होता, वडिलांच्या वेळेलाही त्यांनी आग्रह केला होता, पण माझी तारीख रिकामी नव्हती. 1 वर्ष आधीच एक घटना घडली आणि त्याच्यानंतर लगेचच 1-2-3 महिन्याला गुरुजींनी संपर्क केला की बाबा एकदा यावं लागेल. आणि गुरुजींच्या प्रेमाखातीर आमचं रात्री कीर्तन संभाजीनगरकडे होतं. रात्रभर प्रवास करून मला तुमच्यापर्यंत यावं लागलं. त्याचं कारण पाऊस खूप झाला आमच्याकडे, सगळे पुढं बंद आहे, साध्या रस्त्याने येताच नाही आलं, समृद्धीने जावं लागलं, परत वापस पंढरपूर मार्गे यावं लागलं. थोडासा रात्रभर प्रवास झाला, पण इथं आल्यावर तुमच्या गावातलं प्रेम पाहून, तुमची भक्ती पाहून, गुरुजींचा आग्रह पाहून, या शांतारामजीचे कष्ट पाहून अगदी मन भरून गेलं. एक आईचा कार्यक्रम कसा करावा, इतक्या चांगल्या पद्धतीने आईचा कार्यक्रम करावा, असे गोड असा कार्यक्रम या ठिकाणी या जाधव परिवारानं आपल्या आईसाठी आयोजित केलेला आहे. आणि त्याद्वारे आजचं कीर्तन करण्याचा सुयोग आहे. अतिशय सुंदर वातावरण कीर्तनासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये म्हणजे श्रीकांतजी महाराज अतिशय गोड तयार आहे, अगदी गोड गाणं आहे, सरगम तयार आहे. दुसरे आमचे समाधानजी महाराज अगदी वैराकर, अतिशय त्यांचा आवाज गोड आहे, पेटी संपून जाईल इतका उंच आवाज, अगदी गोड गातात. बऱ्याच कीर्तनाला महाराजांची साथ लाभलेली. श्रीकांत महाराज आणि समाधान महाराज दोघांना वंदन. तिसरे पलीकडचे गायक नाव माहिती नाही त्यांना वंदन. संस्थेतले छोटे मोठे बालगोपाल साधक मंडळ या सगळ्या वारकऱ्यांना वंदन. या लाईनचे छोटे मोठे काळकरी वंदन. धारदार चोपदार वास्कर महाराजांची परंपरा जपणारी सगळी काळकरी गुरुजन महाराज मंडळी, गावातील प्रतिष्ठित सगळी भजनी मंडळी, गावातील सगळी प्रत्येक कामामध्ये उच्चांक घेणारी प्रत्येक क्षेत्रातली मान्यवर मंडळी, सगळ्या गावकऱ्यांना वंदन. बहुसंख्य मातृवर्ग आहे, सगळ्या माता माऊल्यांना वंदन. भुजबळ स्पीकर्स आणि साऊंड या भाविकाला ज्यांनी सिस्टीम लावली त्यांना धन्यवाद. पेटी वादक गोड आहेत त्यांना धन्यवाद. दोन्ही मृदंगाचार्य गुरुजींचे शिष्यच असतील मला वाटतं, समरण गुरुजींचे शिष्य आहेत त्यांनाही धन्यवाद. शूटिंग करणारे आहेत त्यांना धन्यवाद. तुमच्या माझ्या कानापर्यंत आवाज येतो. विनेकरी महाराज, भालदार चोपदार आल्यापासून स्वागत करणारी सगळी मंडळी, सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. कधी 12 वाजतील तुम्हाला कळणार नाही. फक्त एक काम करा, येणाऱ्या योग्य बसणारा बसू द्या. तुम्ही जे ऐकणारे आहेत सर्वांगाची कान करून ऐका. विठाला या सृष्टीमध्ये आपल्यावरती उपकार करणारे भरपूर लोक, खूप जण. परोपकाराने वहंती नद्या का सुभाषितामध्ये वर्णन आहे. या देशातली जी गंगा आहे, या देशातली जी नदी आहे, ती आपल्यावरती उपकार करते. अवकाळी पाऊस झालाय तरी सुद्धा नद्या व्हायला लागल्या. चंद्रभागेला भरपूर पाणी येतं आम्ही पाहतो. या ज्या नद्या वाहतात का वाहतात? का फेडीत पापताप पोकित तरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगा जाता जाता समुद्राला जाते, पण ऐका, जात असताना ती गंगा तरीकाच्या वृक्षांचं पालन पोषण करते, तुम्हाला प्यायला पाणी देते, तुमच्या माझ्या शेतीला सांभाळते, उपकार करते. उपकार वाची म्हणता गंगा गुंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी. उपकार करता. सकाळी तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. डोळ्यानं पाहिली तरी उपकार करते, वाचेनं म्हटलं तरी उपकार करते, अंघोळ जर केली तर भूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा झाला. खूप ओव्या, खूप अभंग आहे. मला सांगायचं काय, गंगा उपकार करते, पण गंगेचा जो उपकार आहे तो संत जीवनाला दृष्टांतासाठी वापरला, आईचाच वापर.
संत जीवनाला गायीचा उपकार असूनही दृष्टांत का नाही? संत आईसारखेच का? गंगेसारखे का नाही? तिथे उपकार करते ना गंगा, का दृष्टांत दिला नाही? त्याचं कारण गंगा उपकार करते पण निरंतर नाही. पाऊस पडला नाही, दुष्काळ पडला, पाणी जर आटलं तिचं तर ती तुमच्यावर उपकार करायला समर्थ ठरत नाही. गंगेचा उपकार आहे पण निरंतर नाही. गाय उपकार करते, गाय दूध देते आपल्याला, शेण देते, मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. जिवंतपणे दूध, जिवंतपणे शेण, मेल्यानंतर कातडं देते. किंवा ऋषीजीने गोधनी राखोणी वर्तनी, आपण निळोबांच्या गवळणी, नागबाबांच्या गवळणी जर वाचले तर सगळ्या गवळणीमध्ये गायी गोपाळ सवंगडे वाना, असं गायीचं रक्षण करावं देवानं केलं अशा वर्णनाच्या गवळणी. हल्ली काय झालं, या गवळणी राहिल्या, दुसऱ्याच गवळणी आहे. या गवळणी पाठच नाही. येणे कले हो जाणे शेवटी, येणे कले हो जाणे शेवटी, येथे लहानची नाही कल्प कोटी, येथे लहानची नाही कल्प कोटी, निर्धन तेही नसले शेवटी, निर्धन तेही नसले शेवटी. म्हणून आलिया सावळ्याच्या भेटी हो, म्हणून आलिया सावळ्याच्या भेटी हो, आता झाला याच्या वाळा, आता झाला काय गोड गवळण मार वाटते लोकांची. लोक काय म्हणतात, असं म्हणते, असं म्हणून राधा कशी आहे, राधा आपल्याला शिकवते. येणे कले हो, तिथं आपण वर्ष श्राद्धाला आलो, जाणे शेवटी, येणे कले हो जाणे शेवटी. किती श्रीमंत असला, किती मोठे असला तरी एकट्यालाच यावं लागतं, एकट्यालाच यावं. येथे राहण्याची नाही कल्प कोटी, कल्प मिळवल्या नाही तर कोटी आयुष्य मिळवलं, इथं राहता येत. मिळले धन तेही नसले शेवटी, किती पैसा कमवला शेवटपर्यंत कामाला येत नाही. म्हणून एवढं झाल्यामुळे आपल्या जीवनात नाही, म्हणून आलिया सावळ्याच्या भेटी हो, म्हणून तर मी माझ्या पांडुरंगाच्या भेटीला आले. आता घालावो याच्या पायावरी, मला या पांडुरंगाच्या पायावरती सोडून द्या. काय गवळण येत नाही, काही म्हणते, फार वाईट वाटत नाही. एक जणांना मला कीर्तनात प्रमाण दिलं, राधा रंगामध्ये दिसते छान, तिच्या बेणीला गोंडे दोन, बिंदाच्या बाजूला घरी गोंडे, राधाशी गोंडे लावणारी, काही म्हणायचं नाही. आपल्या सगळ्याला विराट कोहली माहिती आहे, विराट कोहली सगळ्या महिलांना माहिती आहे, मुलींना माहिती आहे, पोरांना माहिती आहे. विराट कोहली म्हणजे भारत देशाचा 1 नंबरचा बॅट्समन. इतका सुंदर क्रिकेट खेळतो, भारी यॉर्कर मारतो, भारी शॉट मारतो, छान चौकी मारतो, छान सिक्सर मारतो, भारत देशाला जिंकून देतो. तसा भारत देशाचा 1 नंबरचा खेळाडू विराट कोहली. ऐका, त्याच्या बायकोचं नाव आहे अनुष्का शर्मा. दोघा जणांचे पैसे जर एकत्रित केले तर भारत देश कर्जातून मोकळा हो. महाराष्ट्र नाही, राजस्थान नाही, दिल्ली नाही, भारत सगळ्या देशाचं कर्ज दोघं जण मिळू शकतात. एवढे श्रीमंत आहेत. मागच्या आठवड्यात वृंदावनला गेले होते. वृंदावनला ऐका, त्या वृंदावनच्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये जाऊन आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन त्या प्रेमानंद महाराजाला विचारत होते, महाराज आम्ही कसं जगलो पाहिजे? काय आश्चर्य आहे, विश्वातला 1 नंबरचा श्रीमंत बॅट्समन, 10,000 रुपये लिटर पाणी पिणारा, स्टील बॉडी असणारा गडी एका साधूला विचारतो कसं जगलं पाहिजे. आमचे येडे लोक म्हणतात, कशाला ज्ञानेश्वरी, कशाला गाथा, कशाला हरिपाठ, कशाला राधा. ऐका, शिकलं पाहिजे जरा. मी याच्यासाठी सांगतो तुम्हाला,
विराट कोहलीच्या साधूला विचारत होतं, त्या साधूचं नाव प्रेमानंद महाराज. सोशल मीडियाला जर आपण असाल तर तुम्हाला फेसबुकला, गुगलला, युट्यूबला पाहायला मिळतील. पिवळे कपडे घालतात, पिवळा गंध लावतात, ऊर्ध्वपुंड्र लावतात. ऐका, त्या साधूला 2ही किडन्या नाही. किडनी नसल्यावर माणूस जगत नाही. पण ते आतापर्यंत जिवंत कस काय? तर ते सांगतात, राधा राणीचं भजन केल्यामुळे मी जिवंत आहे. एवढी ताकद ज्या राधेच्या नावात आहे. ज्याला किडनी नाही त्याला जिवंत ठेवते राधा. आपण तिला काही म्हणायचं लक्षात ठेवा. गवळणी म्हणायचे असतील तर मग गवळवाणीच्या म्हणा, नाथ महाराजांच्या म्हणा, राधे राधे ये श्याम सुंदरा, राधे राधे ये श्याम सुंदरा, राधे राधे ये श्याम सुंदरा, राधे राधे ये श्याम सुंदरा. नाथ बाबांच्या म्हणा, गवळवाणीच्या म्हणा. मी कशासाठी सांगत होतो? हजारो गवळणीमध्ये गायीचं वर्णन आहे. गाय उपकार करते म्हणून तर देवाने तिचा सांभाळ केला. ऐका, जर्शी नाही सांगत, जर्शीचा करता, जर्शी दूध देते, तुम्हाला फायदा करून देते. ओरिजिनल गावरान गाय, 33 कोटी देवता राहतात तिच्या शरीरात. गावरान गायीचं दूध जर पिलात ना, कोणताच रोग होत नाही माणसाला. कोणताच. म्हशीच्याने रोगच आहे. म्हशीचं दूध पिऊन पिऊन रोग होतो. आपण म्हशीसारखे होतो. गाय 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 आपल्याला दूध देते. इकडे बघा, गाय आपल्याला दूध देते, गाय शेण देते, मेल्यानंतर कातडं देते. एवढा उपकार करते गाय. संतांचं उदाहरण आईच का दिलं, गायचं का दिलं? त्याचं कारण सांगतो. गाय उपकार करते पण निरंतर नाही. तिचं दूध आटलं की ती उपकाराला पात्र ठरत नाही. जशी गंगा उपकार करते पण दुष्काळ पडला, पाणी वाहिलं नाही, मग ती तुमच्या उपकाराला सार्थ ठरत नाही. तसं गाय सुद्धा दूध आटलं उपकार करू शकत नाही. झाड उपकार करतात, झाड आपल्याला फळं देतात. सध्या आंबे, चिकू आहे, मोसंबी आहे, किती झाडाचे उपकार आहेत. परोपकाराय फलंती वृक्षा, आपल्याला फळ देतात. पण ऐका, झाडाचा सुद्धा दृष्टांत दिला नाही. का? झाड 4च महिने फळ देतं, निरंतर उपकार करत नाही. सूर्य उपकार करतो, सूर्य उगवला नाही तर आपलं जीवन चालणार नाही. माऊली म्हणतात, सूर्याधिष्ठिती प्राची जगा राणीवदे प्रकाशाची. विश्व माऊलीने वर्णन केलं काय? सूर्य प्रकाश देतो, त्याचाही दृष्टांत दिला नाही. का? सूर्य दिवसा प्रकाश देतो, रात्री देत नाही. म्हणजे उपकार निरंतर नाही. बघा, गायीचा उपकार निरंतर नाही. उपकार आहे निरंतर नाही. गंगेचा उपकार आहे निरंतर नाही. झाडाचा उपकार आहे निरंतर नाही. सूर्याचा उपकार आहे निरंतर नाही. निरंतर उपकार कोण करतं? मज निरंतर. उपकार फार मोठे, पण मज निरंतर जागविती. फक्त इथं शब्द आला बघा. निरंतर उपकार फक्त संत करतात, बाकी कोण? बाकीचे उपकार करतात पण काही काळ मर्यादित. तुम्ही स्नानाला गेले तर, वाचन म्हटले तर. संतांचं तसं नाही. मज निरंतर जागविती. आंघोळ न करता ज्ञानेश्वरी वाचा तरी उपकार करा, झोपताना वाचा तरी उपकार करतात, कोणतंही काम करून आल्यावर वाचा तरी उपकार करतात, बालपणात वाचा तरी उपकार करतात. ही माता बसतात ना, सगळे या माता आहेत. आता आळंदीमध्ये घटना घडली. एका आईनं
बाळ गर्भामध्ये असताना, नीट ऐकलं, एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना माऊलीच्या मंदिरात आजान वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. तिला कळालं मला बाळ गर्भ राहिला, तेव्हापासून ते बाळ जन्माला येईपर्यंत दुसरं कामच केलं नाही तिने, फक्त ज्ञानेश्वरी पारायण. 108 पारायण झाली. आता तिचा पोरगा दुसरीला, तिसरीला, चौथीला शाळेत चालला. गंमत आहे का, त्या पोराच्या ज्ञानेश्वरी मुपाठ महाराज, मुपाठ नाही नवले. दुसरी तिसरी चौथीला शाळेत जाणारा पोरगा ज्ञानेश्वरीचा कोणत्या अध्यात्मी उभी सांगतो का? तुम्ही बालपणात वाचा, नाही तर गरोदरपणात वाचा, नाही तर झोपताना वाचा. ज्ञानेश्वरी उपकारच करतो. मी आळंदीला शिकायला गेलो 1998 साली. 98 ला मी आळंदीला गेलो. ज्यावेळेला शिकायला गेलो त्यावेळेला आळंदीची परिस्थिती फार अवघड होती. आता ते गुरुजींसारखे तयार झाली माणसं, तिथं त्या काळात शिक्षण घ्यायचं म्हणजे फार कठीण असायचं. मधुकरी मागायची, कुठेतरी झोपडीमध्ये राहायचं, लोकांनी दिलं तर खायचं, सुतक पडलं तर 8-8 दिवस मिळत नसायचं, फार कठीण होतं. आता सुविधा झाल्या, रूम झाल्या, गॅस झाली, त्या काळात नसायचं. ते टाकेमध्ये मधुकरी मागायला जावं लागायचं. आळंदीत राहायचं कुठं? मग संस्था एकच होती आळंदीत त्या काळात, सिद्धभेट वारकरी शिक्षण संस्था. वैकुंठवासी माझे गुरुवरे जयराम महाराज भोसले महाराजांकडे कुणी राहा, पण त्यांचा नियम होता ज्ञानेश्वरीचे 5-6 अध्याय वाचायचे, 2 शाभंग वाचायचे, मगच जेवण भेटायचे. पण ते करून घ्यायचे, त्या काळातले गुरुजी लोक करून घ्यायचे. आणि मग ते बाबांकडे आम्ही राहायला गेलो. बाबांचा एक आणखी नियम होता, रोज प्रदक्षिणा करायची मंदिराला. प्रदक्षिणा मारताना काखेमध्ये ज्ञानेश्वरी घ्यायची, अशी प्रदक्षिणा मारायची. तर ते मला आठवतं, माझ्या समोर झालेली घटना आहे. एक 65 ते 70 वर्षाचा म्हातारा कुणीतरी पोरानं पुण्याहून काढून दिलं, बापा काढून दिला. तो म्हातारा, दमा लागलेला, खोकला येणारा म्हातारा बाबांच्या पाया पडला, असं हजेरी मारती जो. बाबांना म्हटलं, बाबा माझ्या पोरानं मला काढून दिलंय, मी कुठं राहू? बाबाने त्याला काकीची ज्ञानेश्वरी दिली. ऐका, संत कसे निरंतर उपकार करतात. निरंतर शब्दासाठी सांगतो, कोणत्याही वयात, कोणत्याही काळात, कधीही, कोणत्याही वेळी आणि कुणावरही. नीट ऐका. तर ती ज्ञानेश्वरी दिली म्हाताऱ्याच्या हातात. म्हटले, जा आजानुषा खाली जा, माऊली तुझी व्यवस्था करते. म्हातारा पुढे गेलं, पुन्हा वापस आला. बाबा मी शाळेत गेलो नाही, मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, कस काय वाच? एक काम कर म्हटले, अक्षरावर फक्त असे बोट कर, वाचता येत नाही तुला, ओवी संपली की ज्ञानदेव म्हणायचं, ओवी संपली की निवृत्तीनाथ म्हणायचं, ओवी संपली की मुक्ताबाई म्हणायचं, ओवी संपली की सोपान काका म्हणायचं, ओवी संपली की तुकाराम महाराज म्हणायचं. एवढं तर येईल ना? हाती येईल. जा. म्हातारं 65 वर्षाचं मंदिरात गेलं. इकडे बघा, जवळजवळ 20 वर्ष जगलं. तिथून पुढं एकच काम करायचं, अक्षराम, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज, एवढंच काम करायचं. ऐका, मागच्या 5 वर्षापूर्वी ते म्हातारं वारलं. ते म्हातारं ज्यावेळेस जिवंत होतं ना मंदिरात एक कीर्तन केलं. ओवी चुकली तर खालून म्हातारं ओवी सांगायचं. 17 नंबरची, 18 नंबरची, 17व्या अध्यातली, 13व्या अध्यातली. कोण शाळेत न गेलेला ज्ञान होय मुढा, मूर्ख त्या दगडा. काय कमाले? अहो, जो शाळेतच गेला नाही असा वयोवृद्ध म्हातारा अक्षरावर बोट फिरवता ज्ञानी होतो. ज्ञानी मज निरंतर जागविती, सगळे उपकार करतात. झोपताना संत उपकार. अहो, खायच्या निमित्ताने यावं, इथं तुम्ही कीर्तन ऐकायला येऊ नका, नुसती चटई उचला तरी उपकार करतात. पंकज जेवायला या तरी उपकार. किती कथा सांगून महाराज इतके उपकार करतात संत महाराज. कळलं लक्षात आलं. आमच्या बाकीचे उपकाराचे आहेत, पण ते संतांसारखे निरंतर नाही. कळलं सवाकाकडे काटा गेलो, लक्षात आलं, ध्यानातही आलं आमच्या. सांगा महाराज, असे संत कसे असतात? आणि मग गोवाऱ्यांच्या मुखातून आलं, हे जे संत आहेत ते बाकीचे उदाहरण, बाकीचे दृष्टांत संतांना बसत नाही. कारण का? निरंतर उपकार करणारे हे नाही. निरंतर उपकार व्यवहारात कोण करतं? तर निरंतर उपकार व्यवहारात नाही करते. मायबाप व्यवहारामध्ये निरंतर उपकार करतात, बाकी कोणीच नाही. मला सांगा, अशी आई म्हटली का बुवा पंढरपूर तालुक्यातली किंवा माळशिरस तालुक्यातली तांदूळवाडीची एखादी आई म्हटली का माझा पोरगा जरा 6 महिने दवाखान्यातच असावा? आईला काढून नका घरातून, आईला तुम्ही सांभाळू नका. तरी सुद्धा तुम्ही तिला म्हणा तुझं पोरग वाईट आहे, म्हणते नाही रे बाबा माझ्या पोरला काही म्हणू नको, माझा आशीर्वाद आहे त्याला. मला तुम्ही सांगा,
नित्य उपकार करणारी व्यवहारात फक्त आई आहे आणि परमार्थात फक्त संत आहेत. मग संत कसे? अभंगाचं पहिलं चरण. Yeah.